दिनांक 2 मे 2026 रोजी नाशिकमधील दिंडोरी नाका परिसरात असणाऱ्या एका 80 वर्षीय आजीला छत्री देण्यात आली. औचित्य म्हणजे राधिका फाउंडेशनचे मीडिया प्रमुख तसेच लोकसाक्ष वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण यांचा वाढदिवस. संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक आणि अध्यक्षा वंदना बनकर आणि संपूर्ण टीमने त्या 80 वर्षे आजीला, की जे किरकोळ घरगुती वस्तू विक्रीचा व्यवसाय करतात, उन्हामध्ये त्यांना आपला छोटासा व्यवसाय करून उदरनिर्वाह करावा लागतो, हे बघून त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून छत्री प्रदान करण्यात आली. संपादक सुरेश चव्हाण, डॉक्टर चेतनाताई सेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. बघूया विशेष वृत्तांत. तुमच्या उपस्थितीने बहरले हे क्षण सर, तुमच्या स्नेहामुळे जुळले हे जन सर. सुरेश चव्हाण सर यांना राधिका फाउंडेशन तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सुरेश चव्हाण, लोकसाक्षी न्यूज आणि नाशिक वैभवमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर आजचा दिवस खूप विशेष आहे. याचं कारण असं की आज माझा वाढदिवस आहे आणि राधिका फाउंडेशन, की नाशिकमध्ये जर बघायला गेलं तर महिलांसाठी आणि सर्व स्तरातील लोकांसाठी काम करणारी एक उत्तम अशी फाउंडेशन एक संस्था आहे. याच्या संस्थापिका अध्यक्षा जर बघायला गेलं तर डॉक्टर चेतनाताई सेवक, अध्यक्षा वंदना बनकर आणि पूर्ण ही टीम खरं तर आज या कार्यक्रमासाठी हजर आहे. वाढदिवस साजरा करणं म्हणजे खरं तर एक विशेष गोष्ट अशी असते की माणसाचा एक दिवस कमी होत असतो आपल्या आयुष्यातला, परंतु एक प्रथा आपल्याकडे आहे की त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात आणि सेलिब्रेशन होत असतं. सो मला वाटतं की वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक जण काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असतो, एक सामाजिक उपक्रम राबवत असतो. पण माझ्यासाठी विशेष असं की आज डॉक्टर चेतनाताई यांनी आणि संपूर्ण टीम यांनी आज ठरवले की एक सामाजिक कार्य काहीतरी आपण छोटंसं करू शकतो. आत्ता आपण निमाणी दिंडोरी नाका या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी एक चाळ आहे, या अग्रवाल चाळ असा आहे आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर 80 वर्षाच्या एक आजी आहेत की ज्या वस्तू असतात बेसिक ज्या आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो त्या विक्री करत असतात. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती की कडक उन्हाळा आहे आणि या निमित्ताने सगळेच बेजार झाले. परंतु अशा ज्या काही महिला असतात की हातावर त्यांचा सगळा व्यवसाय असतो, पण त्यांना उन्हातानामध्ये या गोष्टी कराव्या लागतात. आणि हाच विचार डॉक्टर चेतनाताई यांच्याकडे आला आणि संपूर्ण टीमने ठरवलं की तुमच्या वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांना एक कुठेतरी सावली असावी म्हणून एक छत्री त्यांना आपण देऊयात. आपण त्यांना विचारूया किती दिवसापासून या ठिकाणी ते व्यवसाय करतात आणि त्यांना काय वाटतं. काय नाव तुमचं? खारे. हा, माझं नाव मालती खारे. मालती खारे. आज इथे माझा वाढदिवस आहे आणि ह्याच्या काही ताई उभे आहेत. त्यांनी ठरवलं की तुम्हाला छत्री द्यायची. ऊन खूप आहे, तुम्ही या ठिकाणी विक्री व्यवसाय करतात. किती वर्षापासून करता तुम्ही इथे? मी भरपूर दिवस झाले, मला काय आठवणार नाही सांगायला. नक्की नाही सांगणार. बर बर. काय काय विक्री करता तुम्ही? हे सर्व साहित्य छोट छोट महिलांसाठी. महिलांसाठी काय असेल ते तेवढं आहे. आता मला त्यांचे पूर्ण नाव नाही सांगता येणार. बर. पण आता ऊन एकदम कडक आहे, सगळेजण ते एकदम या उन्हामुळे त्रास होतोय. तुम्हाला पण त्रास होतो, इथे पुढे झाडाखाली बसावं लागतं. आज आम्ही छत्री देणार आहे तुम्हाला, कुठेतरी सावली मिळेल. कसं वाटतं आता? ठीक आहे. म्हणजे तुम्ही छत्री देणार आहात ही बातमी मला सकाळीच कळली. बरं. हा, ह्या ज्या आहेत आलं होतं मला बोलायला. ह्या चालेल. थोडं तरी मला सांगायला आलं होतं. नाशिकमध्ये संस्था ही राधिका फाउंडेशन म्हणून की महिलांसाठी काम करत असते. आणि त्यांनी ठरवलं की
ह्या आजीबाई या ठिकाणी असं विक्री करतात आणि त्यांना छत्रीची गरज आहे, त्याच्यामुळे सगळी लोक या ठिकाणी आलेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला? व्यवसाय म्हणा. हा जो व्यवसाय करता तुम्ही, पण तुम्हाला कुठेतरी एक सावली मिळेल आता, कसं वाटतं? छान वाटेल. सावली म्हणजे एक आधार असतो, बरोबर आहे. हो. आत्म्याला आधार मिळतो. बरोबर. हो. बरं बरं, नक्कीच. ह्या त्यांच्या खरं तर भावना आहेत. बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठिकाणी त्या व्यवसाय करतायत, परंतु जिद्द जर बघितली ती काम करण्याची किंवा व्यवसाय करण्याची आणि त्याच्यातनं उदरनिर्वाहाचं मला एक साधन मिळालं, खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच हा आदर्श घ्यायला हवा आपण. आपल्यासोबत फाउंडेशनच्या डॉक्टर चेतनाताई सेवक आहे, आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे ही संकल्पना कशी उभी राहिली. आजचा दिवस देखील तसाच आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार. कालच 1 मे झाला आहे, कामगार दिन होता. खरं तर मला कालच हा प्रोग्राम करायचा होता, पण आज योगायोग आणि औचित्य असं आलं की आपल्या सुरेश सरांचा वाढदिवस सुद्धा आहे. तर त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम घेण्याचा विचार केलेला आहे की ह्या ज्या आजी आहेत तर ह्यांना जवळपास मी 8 ते 9 वर्षापासून बघते. मागे बघत आहोत आपण तर ती हरिभाईची चाळ आहे. काही वर्षांपूर्वी तिथे आपलं ऑफिस सुद्धा होतं, पण मग काही कारणास्तव आपण ते छोटं पडायला लागलं म्हणून आपण ते बंद केलं होतं. तर तेव्हा मी जेव्हा पण येत जात बघत होती तेव्हा ऊन लागत होतं त्यांना, तर त्यांनी तेव्हा छोटंसं असं ताडपत्री वगैरे टाकलं, पण एकदा पाऊस आला तर ती ताडपत्री वगैरे सर्व काही निघून गेले होते. तर अशा प्रकारे त्या आजींना नेहमी मी येता जाता रोजच बघत असते. उन्हात त्या अशाच असतात. तर मग असं संकल्पना केली की आपण आज त्यांना काहीतरी एक औचित्य पण आहे आणि योगायोग पण आहे, त्याला दुर्गदर्श आपण शर्करा योग म्हणूया. तर असं म्हणून आपण त्या आजींना एक छत्री देत आहोत, त्यांना एक मायेचा उबारा म्हणतो तसं काही देत आहोत. तर यासाठी मला सर्व टीमने साथ दिलेली आहे, तर मी सर्व माझ्या टीमचे खूप खूप आभार मानते आणि सुरेश सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. राधिका फाउंडेशनच्या सर्व टीमतर्फे मी आज काही महत्त्वाचं सांगू इच्छिते. कामगार दिन आणि उन्हाळ्याचं औचित्य साधून आम्ही एक कार्यक्रम ठरवला होता आणि त्यानुसार हा व्यवस्थित पारही पडला आहे. उन्हाच्यामुळे सगळीकडे लाई होते आणि ह्या आजीबाई किती वर्षापासून हे विक्रीचा व्यवसाय करतायत आणि सगळ्यांना मदत करतायत. तर हाच विचार राधिका ताईंच्या मनात आला आणि तो त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला, म्हणून आज हा कार्यक्रम आपण घेत आहोत. तर असा हा कार्यक्रम सगळ्यांना खूप छान वाटेल आणि सगळ्यांच्या मदतीचा असेल. तर असेच पुढे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत राहू. आणि आज आमच्या सुरेश सरांचाही वाढदिवस आहे, तर तेही एक औचित्य आहे, त्यामुळे त्याच्यामुळे पण आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. सुरेश सरांना आमच्या सर्व टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आजींनाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. नमस्कार, मी सीमा चव्हाण, राधिका फाउंडेशनची मेंबर. आज चेतनाताईंनी आणि राधिका फाउंडेशनने एक अतिशय सुंदर उपक्रम केला आहे. या आजी आहेत त्या उन्हात बसायच्या, तर त्यांचे अगदी म्हणजे ताईंनी बघितलं तर त्यांना आपल्याकडून असं एक उन्हासाठी छत्री देऊ असं त्यांनी ठरवलं. तर त्या निमित्ताने आम्ही आज एकत्र जमलोय, त्यांना छत्री देतोय आज. आणि दरवर्षी त्या करतच असतात, त्याप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी तो उपक्रम राबवलाय. ठीक आहे. हा, आणि आज सुरेश सरांचाही बर्थडे आहे, त्या निमित्ताने सगळे एकत्र जमलोय आणि दोघी कार्यक्रम एकत्रच करतोय. तर त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण टीम कडून. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी सीमा पंडित. आपल्या राधिका फाउंडेशन हा असं सुंदर उपक्रम राबवतात की दरवर्षी मतलब वेळोवेळी ज्या महिलांना ज्या व्यक्तीला गरज असते ती गरज कशी भागवली जाते, ती गरज कशी केली जाते, हे असं एक आमचे सरांचं नाव सुरेश चव्हाण यांचा बर्थडे, हा बर्थडे हे फाउंडेशन हे एकत्र मिळून जो उपक्रम राबवतात तो उपक्रम म्हणजे कोणता की महिलांना या कोणत्या गरिबांना कोणत्या प्रकारे कशी मदत केली जाते. आणि आजची मदत ही अविस्मरणीय, कोणी विसरणारी नाही. तर आमच्या ह्या आजी उन्हात बसत असतात आणि त्या बसलेल्या आजी आमच्या राधिका फाउंडेशनच्या मॅडम चेतना मॅडम यांना पाहले नाही, या जाणवले नाही. त्यांनी लगेच या आजीसाठी काय करावं व गरिबासाठी काय करावं नेहमी त्या तयारीत असतात, उत्सुकपणे त्या काम करत असतात. आणि आजचं हे काम
अविस्मरणीय सगळ्यांना सांगावंसं वाटतं की असे काम करणारे आमच्या ह्या चेतनाताई आणि आमचा टीम नेहमी सदैव तत्पर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बरोबर असणार आहे. आणि असा कार्यक्रम तुम्ही करावा तर मॅडम. सर आज बर्थडे साठी प्रोग्राम खूप छान करत असतात, त्यामुळे आमच्या टीम कडून व सगळ्यांना धन्यवाद देते. थँक्यू. नमस्कार, मी आज पहिल्यांदाच राधिका फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. माझं नाव सुहासिनी नाईक आहे आणि आज या आजींना ही छत्री दिल्याबद्दल आणि हे सगळ्या बायकांनी केलेलं कौतुक बघून मलाही खूप छान वाटतंय आणि इथून पुढे असेच कार्यक्रम यांनी करावे अशा त्यांना शुभेच्छा देते मी. आणि आज खूप छान वाटतंय मला, एवढं सांगते. विशेष गोष्ट आहे, कारण एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचा उपक्रम राबवणं आणि त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होणं हे फार आवश्यक आहे. काळाची गरज झालेली आहे, परंतु डॉक्टर चेतनाताई सेवक आणि संपूर्ण टीम सातत्याने अशा पद्धतीचे उपक्रम हे घेत असतात आणि त्यामुळे कुठेतरी गरजू लोकांना, गरजू व्यक्तींना एक, आणि या अशा उपक्रमांमुळे जर बघायला गेलं तर गरजू व्यक्तींना कायमच मदत होत असते. म्हणून राधिका फाउंडेशनचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. परंतु हातबल झालेले व्यक्ती आणि त्यांना जर बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा आधार नाही, अशा व्यक्तींचा शोध घेणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि म्हणून तर या सगळ्या टीमचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं. ते शोधणं आणि तिथपर्यंत जाणं आणि त्या पद्धतीने खरं तर त्यांना मदत करणं. अजून एक या माध्यमातून मी आवाहन करेल की फाउंडेशन हे नेहमीच काम करत असतं, परंतु समाजातनं अशी काही लोक आहेत की त्यांना कुठेतरी एक देणगी स्वरूपात मदत करायची असते. आणि नक्कीच आपण जर काही मदत करू इच्छिता तर आपण राधिका फाउंडेशनला नक्की संपर्क करा. कारण हा जर बघितला, हा उपक्रम आपण बघतोय आता, परंतु अशा पद्धतीने बरेच उपक्रम असतात. शाळांसाठी असतात, महिलांसाठी असतात, रोजगार निर्मिती असते. त्या ठिकाणी नक्कीच आपल्या मदतीची गरज असते आणि ती गरज जर भागली गेली तर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. आदिवासी पाडे झालेत की ज्या ठिकाणी खरं तर बऱ्याच समस्या आहेत. तळागाळातील अशा बऱ्याचशा व्यक्ती की त्यांना मदतीची गरज आहे की ज्या ठिकाणी आपण जाऊ देखील शकत नाही. सध्या खरं तर उन्हाळा कडक आहे, काही ठिकाणी पाण्याची ते प्रचंड वणवण आहे. आणि अशा पद्धतीने जर आपल्याकडनं काही मदत झाली, आर्थिक स्वरूपात असेल, वस्तूंच्या स्वरूपामध्ये, तर नक्कीच फाउंडेशनला मदत होईल. आपण संपर्क करा. आम्ही देखील आमच्या चॅनलला डिस्प्लेला पत्ता, संपर्क क्रमांक आम्ही दाखवू आणि आपण एकदा संपर्क करा आणि मदत करा. धन्यवाद. इथे नमूद करू इच्छिते की आजपर्यंत आपण ऐकत आलोय की आजीची छाया आपल्या सगळ्यांना मिळत असते, पण आज राधिका फाउंडेशनच्या मायेतून आपण या आजींना ही छाया देत आहोत आणि या छायेच्या रूपातून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आणि हे आशीर्वाद आपल्या बरोबर कायम राहणार आहेत. तर असेच उपक्रम आपण नेहमी घेत राहू. जशी आपण छायेची आपण पूर्णता केली तसं आपण पाण्याची पण पूर्णता बऱ्याचशा उपक्रमातून केलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा उन्हाळ्या लागल्याबरोबर ती कशी कमी करता येईल या आपण उपक्रमातून राधिका फाउंडेशननी खूप पुढे पुढे नेलेला आहे आणि असेच कार्यक्रम पुढे होत राहू आणि आजींचा आशीर्वाद आम्हाला त्यांच्या छायेतून मिळत राहावा. बस, धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतं आता छत्री बघून? कशी आहे, छान आहे का? हो, छान आहे. बरं, किती दिवसापासून तुम्ही इथे अशा उन्हामध्ये होत्या? तुम्हाला कोणी येताना जाताना असं तुम्हाला वाटलं की आपल्याला अशी मदत होऊ शकते? ते परमात्म्याला, माझ्या रामाला माहित. पण त्या रामानेच ही सगळी व्यवस्था केली ना तुमची आता? हो हो, रामानेच केली. बरं, मग आता रामाचं पण आपण त्याला पण त्याचं कौतुक करू आणि रामाने ज्यांना पाठवलं त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. रामच आहे मुख्य, ते यांच्या मुखी उभा राहिला म्हणून ते आले माझ्याकडे. नक्की नक्की. आता मला एकच सांगायचं या निमित्ताने, या सगळ्यांनी मदत केली आहे, तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. कारण ही संस्था, ही फाउंडेशन असे खूप कार्यक्रम घेत असतात, पण तुमचा आशीर्वाद मिळाला तर अजून चांगल्या पद्धतीने काम करेल. आशीर्वाद हा रामाचा मागा तुम्ही अगोदर, माझा नाही. मी एक मानव आहे, बरोबर? मी देव नाहीये. माझा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामानेच तुमच्या रूपात आमच्यापर्यंत तो आशीर्वाद पोहोचवायला सांगितलाय आजी. रामानेच आम्हाला त्यांनी आज्ञा दिली म्हणून तुम्ही आल्या, बरोबर? आम्ही रामरथाचे मानकरी आहोत, पाथरवट गल्लीचे. आहे का तुम्हाला माहित?
या बाईला माहिती हो मला माहिती. ही बाई माझ्या गल्लीतच राहते. बर बर बघा ओळख निघाली ना. मी केव्हाचा चेहरा बघते या बाईचं मी बघितले. आता त्यांची ओळख पूर्ण नाशिक मध्ये आता. पण मी म्हणजे मी बघत होते पण कोण आहे मला असं समजलंच नव्हतं. बर आता लक्षात आलं. हा आता आलं त्याला. पण याला हे काय दिलं तुम्ही मला जीवन आवश्यक वस्तू दिली. हे फार महत्वाचं. तीच महत्वाची होती ना. रोज त्याच्या खाली उन्हात बसत होत्या मग त्या सावलीमध्ये बसा. आता उन्हात नका बसत जाऊ. पाऊस राहिला तरी खुर्ची बाजूला करून त्याच्या खाली बसत मी काय सांगितलं तुम्हाला तुम्ही मला जीवन आवश्यक वस्तू दिली म्हणजे हिचा उपयोग कसा होणार हे मी सांगते ऐका. कसा होणार उन्हामध्ये उन्हापासून बचाव पावसामध्ये पाण्यापासून बचाव. हा बरोबर होणार की नाही माझा. तुम्ही खुश आहे ना. मी सांगितलं ना तुम्हाला आता 2च शब्द आहेत काय बचाव होणार म्हणजे ही जीवन आवश्यक वस्तू आहे. बरोबर ही जीवनाला पुरणारी. वा वा चला चला धन्यवाद. जोपर्यंत ही वस्तू माझ्या सोबत आहे तोपर्यंत तुम्ही सगळं मंडळ माझ्या सोबत आहे. बरोबर. वा वा. आहा